या मैदानासाठी राजेंद्र तात्यांचा पट्टा आहे आणि शंभू जाधव गंगा स्टालिन कोल्हापूर दादा वस्ताद फिरत राहा आणि कुस्ती बघावं काय चालू आहे जोरात आणि नामदेव बडरे यांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजयी संकेत राजू खांडेकर यांचा चिरंजीव वसंत खांडेकर यांचा चिरंजीव बाबा आणि वस्ताद दगडूदादा चौगले यांचा पट्टा लहान गटातला चप्पल हरीश त्याला पाडत सुटलेला आहे करंडेवाडीचं पोरगा आहे आणि इंटरनॅशनल पहलवान तुषार कदम यांचा पट्टा अहो जरा टाळी देता ग सोन चाफ्याचं फुल जंपुडी मारतोय प्रत्येक फळावरती केलेला परिणाम एकही फळ सोडत नाही बुवा बडरे आणि नामदेव बडरे वस्तादांचा पट्टा अशी कुस्ती लागली बोला एक नावाडी टिप्पेळीचा पोरगा आत पाडल्या सराव करतोय महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बडरे वस्तादांचा पट्टा नामदेव बडरे वस्तादांचा पट्टा विजय झालेला आहे तिकडा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये घोरपडीचे उपसरपंच संपत नळे यांचा चिरंजीव श्रीवर्धन नळे प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजय झालेला आहे आणि हा आठवडीला सराव करतोय आणि सचिन नळे यांच्याकडून 100 रुपये संपत नळे यांचा चिरंजीव विजय झालेला आहे उपसरपंचांचा पट्टा अशी कुस्ती लागली PSI समाधान फुलारी साहेब यांच्याकडून श्रीवर्धन संपत नळे पैलवान सचिन काळे दत्ताचं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचा पट्टा अनिकेत बनगर आणि विरोध विक्रम बुरुंगले संपत नळे पैलवानला PSI साहेबांच्याकडून 500 रुपये आलेले आणि इकडे नळे पैलवान टिप्पेळीचा विजय मान्य गणपती आणि उमाजी नळे कुस्तीसाठी 0-5 अभिषेक बजबळकर पैलवानला प्रशांत मुंबई महापौर केतमाने जलोनी आखाड्यावर पंच म्हणून या विष्णू वर्माने ₹5,000चा पैशाचा हार या ठिकाणी पाठवून दिलेला आहे संभाजी खांडेकर साहेबांनी केळगे आटपाडी आणि बोला सिद्धार्थ आणि समोरचा बेलापूरकरनं निखिल माने पैलवान बरोबर कुस्ती खेळणारा पैलवान हो 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 थांबा की जरा काय गडबड करू नका थांबा की आणि कुलदीप सचिन
नाही ही आदर्श शिक्षक आमचे गुरुवर्य अहो मारुती कब्जे द्या ना मारुती त्याचा मारुती काय झालंय का जवळा राजू खान बाबासाहेब हॅलो प्रशांत जगताप आपला जोडीदार आलेला आहे परवा सतपाल नागटिळा लवकर या कुस्ती लगेच लागे खोमरे गंगास कोल्हापूर गणपती लोखंडे यांच्या वतीनं 2000 रुपयाची स्पेशल कुस्ती कोल्हापूर प्रशांत येना की हा सांगा आहे का प्रशांत जगताप आला का आलेला आहे किती म्हणला येतो जे मंदिरात रोहन जाधव अटपाडी आहे आणि धर्मा लेंगरे कुंभारी अशी कुस्ती लागते मंदिराजवळ पाण्याची जी टाकी लागली हनुमान निकम आगळगाव अर्जुन भीमराव नळे आखाड्यावर या तानाजी विठोबा नळे आखाड्यावर या आणि तिकडं खोबरे पैलवान विजय झालेला गंगा तालीम कोल्हापूर विश्वास दादा हडुले यांचा पट्टा विजयी माजी सरपंच गंगा तालीम कोल्हापूर अशी कुस्ती लागते 75,000 रुपये इनामावा शामराव नाना वनमाने यांची कुस्ती लागते आलदार पैलवानची हो तिकडं धर्मा लेंगरे कुंभारी कुस्ती निवेदक शेंडगे सरांचा पट्टा विजय झालेला धर्मा लेंगरे प्रेक्षणीय कुस्तीमध्ये भजबळकर चोरणी वस्ताद दगडूदादा चौगले यांचा पट्टा आहे राजवीर चव्हाण आटपाडी नामदेव बर्रे यांचा पट्टा अशी कुस्ती लागते हो 6 कुस्त्या 6 पंचाने पोचवायचं त्याला आलदार पैलवान विजय झालेला आहे सांगली प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजयी रणजित जाधव कुंभारी अशी कुस्ती लागलेली आहे इरफान मुलानी हा एक चॅम्पियन आहे बुवा बडरे वस्तादांचा पट्टा आहे नामदेव बडरे वस्तादांचा पट्टा आहे आणि जास्त 16 मुलाचा रणजित माणिक जाधव का घरच्या म्हशीचं सर्व तो डेअरीला एवढं लिटर झालं तेवढं लिटर झालं चौकात बसून गप्पा काय त्याचा उपयोग कशासाठी जगायचं आणि काय करायचं आज या टिप्पेळीतून काहीतरी घेऊन जायचं हो गर 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 आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पांढरा महाराज कुस्ती केंद्र चोरणी वरचा दगडूदादा चौले यांचा पट्टा विजयी अशी कुस्ती लागते गणेश खांडेकर जवळा आणि विक्रम भजबळकर आटपाडी हस्त सेवा मंडळ टिप्पेळी च्या वतीनं मानकरी आहे
रावसाहेब सावधगिरीना निखिल मोरे शेटपळे रवींद्र गायकवाड यांचा पट श्यामराव नाना वनमाने दादासाहेब वनमाने आखाड्यावर आपण दोन मी नाव घेतल्यानंतर लगेच या आणि ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान दत्ता नळे यांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्तीमध्ये लक्ष्मण नळे प्रदेश गोरखपूर दिगंची इंटरनॅशनल पैलवान तुषार कदम यांचा पट्टा आहे आणि आदित्य वाघमोडे कुंभारी कुस्ती निवेदक शेंडगे सरांचा पट्टा अशी कुस्ती लागते. सोनेली गावचे आदर्श माजी उपसरपंच पैलवान विलास आप्पा अलदर कोळे सयाप्पा अलदर यांचा चिरंजीव आहे. गौडवाडी सांगोला तालुका अध्यक्ष मान्य दुर्योधन इप्परकर साहेब त्याचबरोबर मान्य विजय खटके साहेब युवा नेते मान्य आणि तिकडं धर्मा लेंगरे कुंभारी कुस्ती निवेदक शेंडगे सरांचा पट्टा विजय झालेला आहे. धर्मा लेंगरे कुंभारीकर विजय झालेला इकडं लागते. नाव सांगा पैलवान. या कुस्तीसाठी पंच म्हणून डॉक्टर बाबू उर्फ रावसाहेब कोळेकर डॉक्टर यांना आणि डॉक्टर साहेब म्हणजे एक महाराष्ट्र चॅम्पियन आणि ज्या घराण्यात प्रत्येक जन्मल तो पैलवान कोळागावचे सुपुत्र आहे आणि पाचव्यात आहेत डॉक्टर पैलवान बाबू उर्फ रावसाहेब कोळेकर. 055 या कुस्तीसाठी पंच मुंबई यांच्या वतीनं कुस्ती लागते. विजय नळे जुनोनी आणि संस्कार म्हणले बेनापूर राजेंद्र शिंदे तात्यांचा पट्टा अशी कुस्ती लागते. 3000 रुपये इनामावर कुस्ती लागली PSI साहेबांची. मानतेश गडबे आटपाडी पैलवान अजित भाऊ शेजूळ यांचा तो भाचा आहे. ओमकार आटपाडी नामदेव बडरे यांचा पट्टा आहे आणि अतुल देशिंगे जुनोनी वस्ताद दगडू दादा चौगुले यांचा पट्टा अशी कुस्ती लागते. मान्य राजेंद्र शिंदे तात्यांचा पट्टा आहे आणि कोणाल मस्के आटपाडी कोणाल मधने आटपाडी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विजय नाही ती कुस्ती यशवंत नळे PSI मुंबई यांच्या वतीनं 3 कुस्ती निवेदक शेंडगे सरांचा पट्टा विजय झालेला आहे. काका यांच्याकडून 500 रुपये. संतोष सरगर लगेच कुस्ती लागेल. जोडीदार आलेला आहे संतोष सरगर 3.5 अभि रुपनर इचलकरंजी जोडीदार कुठं आहे तिथं जायचं सोबत. जोरात खोट शिंदेवाडी आखाड्यावर पंच म्हणून चला.
काजल विलास घागरे जोड पाहिजे. गोरखपूर शिंदेवाडी आखाड्यावर पण काजलला काजल ईश्वरी विष्णू हनुमाने महिला कुस्तीपटूलाही सन्मानित करायचा आहे. संतोष सरगर अनेक वेळा पुकार दिलेला आहे. लवकर या. हो यष्ण आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष सरगर अनेक वेळा पुकार दिलेला. या जो आपला जोडीदार आलेला दीपक मधनं बेनापूर राजेंद्र शिंदे साठेचा पट्टा आहे आणि महादेव माने कुंभारी कुस्ती सरांचा पट्टा अशी कुस्ती लागते. हॅलो हलगे वादक जरा थांबा. होय मध्यावर फोकस करतो काजल घे असं चला. आणि तिकडे संपलेल्या कुस्तीमध्ये महादेव माने कुंभारी कुस्ती निवेदक शेंडगे सरांचा पट्टा पांडव महाराज कुस्ती केंद्र चोरणी दत्ता दगडूदादा चौगुले श्रीमंतांना भजबळकर दत्ता भजबळकर विलासभाऊ वनमाने माजी उपसरपंच पैलवान विष्णू वनमाने पैलवान दादासाहेब वनमाने मोहन जगताप शेळकेवाडी या ठिकाणी सुद्धा पंच म्हणून आले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत एक ही कुस्ती त्यांचं हार्दिक स्वागत. डालगाव सुरेश मलमे पैलवान योगेश वाघमारे ग्रामपंचायत सदस्य डालगाव आणि घेतले ना घेतले सार्थक विलास वरमाने पांडुरंग महाराज कुस्ती केंद्र चुरवणी प्रथमेश जाधव रोहित मोरे शेतपळे पवार गणेश गाणे अस्पत तांबोळी गर 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 गर. काय विक्रम भजबळे काय कोणाला ठेवणार. हो जरा टाळी द्या घेऊ गावच्या पोरासाठी. रविराज चव्हाण नागरे अंदर नर्सरी आणि रोपवाटिका चालवणारे इंटरनॅशनल पैलवान या महाराष्ट्राला अनेक वेळा मेडल मिळवून दिलेले ऑल इंडिया या भारत देशाला अनेक वेळा पदक मिळवून दिलेले इंटरनॅशनल पैलवान किती नंबर रणजित सरगर शेतकरी रवींद्र गायकवाड यांचा पट्टा आहे आणि आदिनाथ कारंडे तिघांची का तातोबा सोपान आणि तिकडं नळे पैलवान विजय झालेला प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजय नळे. हो तिनं कुस्ती लागते 21,000 रुपये इनामावा. व्हिडिओ आणि तिकडं रमेश खांडेकर प्रेक्षक बराबरीत आत्मपदाचा विश्रांती घेतील. नवनाथ ज्ञानोबा गोरखपूर आकाळ म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे मुंबईत. अर्चना विश्वनाथ सांगोलकर रामचंद्र विजय झालेला एक कवळा बिरनळे यांच्या वतीनं कुस्ती निवेदक शेंडगे आणि अशफाक तांबोळी कोळा अनिल भाऊ होळकर या कृष्णदेव या ठिकाणी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लक्ष्मी अमोल गेल मुंबई या ठिकाणी त्याची नियुक्ती.
सराव करतोय आपल्या गावचा सुपुत्र आहे आणि महेश पुराय आणि कुस्ती लागली 1000 रुपये इनामा. बाळकृष्ण शेळके आखाड्यावर या कुस्तीसाठी विष्णू विजय का आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विष्णू किसन नळे प्रेक्षणीय कुस्तीमध्ये विजयी आणि खेडा अनिल भाऊ होळकर कुस्तीसाठी सूर्य पंत मंगळ. बरोबर कुस्ती जोडून घ्या. हा बघा इकडे. हा बघा इकडे. विशाल शेळके कुंभारी कुस्तीनिवेदक शेळके सरांचा पट्टा आखाड्यावर या विशाल शेळके. शिवाजी आहेत त्या जावायत पुढं तुषे सामाजिक संस्था त्यातलं कोण आहे का? तुकाराम गाडे वाजता नारायण घेरडे अनिल होळकर त्याचबरोबर गाड्या हवलला ओके. वस्ता दगडूबाबा चौगुले शिवाजी चला ओके. साहेब बराबरी. चला 4 साठी या. चला ओके. चला पुढे या. तिघांचे ओके. प्रथमेश पाटीलचे आजोबा हा चला ओके. आणि पांडुरंग दुधाव दुधेबावी सत्कारसाठी या. 60 मुलांची निवड त्यामध्ये म्हणून सन्मान येतोय. ओके. सत्कार घ्या. मी ज्यांचे नाव घेतले मारुती कागरे साहेब माजी सरपंच आपण सत्कार स्वीकारायचा आहे. सर्व वस्तादारांना एवढं मानाचं स्थान त्या कुस्तीला हा बघा इकडे. सरपंच म्हणून ओके. जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे ताते यांचा तो पट्टा आहे आणि विश्वचरण सोलंकर गंगा तालीम कोल्हापूर भारत पवार कुंडल आणि सागर चौगुले चुरवणी कुस्ती घ्या. हो वन रक्षक म्हणून नोकरीला लागले 2012ला आणि इतिहास घडला कुस्ती. तुषार कदम दोन्ही पैलवानांचं अभिनंदन. तुषार यांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्तीमध्ये एवढं घेतील. थांबा आदर्श थांबा थांबा. शिक्षक पुरस्काराचे मानकरी महादेव मेहरे सर यांच्याकडून खंडितले किसन पंच आपण माहित संपर्क करा. आनंद आवडला पैलवान प्रथमेश पाटील काही घडू शकत. महाराज घ्या. उंचीला ज्यादा दिसते ते पैलवान सनीमध्ये क्रांतिकार करण्यात पुन्हा ओपन गटातून महाराष्ट्र केसरी शुभ असते. हनुमावस्तात उभारायचा आहे. सचिन एक मिनिट सचिन काम करतायत त्यांचाही हो पण एक शांत संयमी. हा बघा इकडे. पुढे पुढे बघा इकडे बघा. अहो लाईव्ह चालू आहे. शेंडगे सर यांचा या ठिकाणी सत्कार. सर्वांच्या टाळ्या वाजव. गंगा तालीम कोल्हापूर विश्वास दादा अरुगले यांचा पट्टा आहे आणि वजनानं ज्यादा दिसतो कावळा बिलवा पैलवान सनी मध्ये क्रांतिकार करण्यात पुंडा. आगळगावला हनुमान निकम वस्तादाने 1 नंबरला कुस्ती घेतलेली होती सनी मधनेची आणि हप्पी नावावर विजय झाला. गोरेगावचे सरपंच रामकृष्ण सुतार मल्लाने या समोर येत आहे. बोला
पॉइंटवर कुस्ती. पैलवान बेस्ट. या जरा माईकडे जरा उजेड दे की उजेड या सर नाही घेऊन पुढे की जरा उजेड जरा उजेड दे की. हा बरं ठीक आहे चला ओके. अरे रो रामकृष्ण हरी या ठिकाणी हरिभक्त परायण तुकाराम नळे महाराज कंसात म्हातारबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी गेली 25 वर्षे झालं अन्नदानाचं काम चालू होतं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संत सेवा मंडळ तिप्पेळी यांच्या वतीनं संत सेवा मंडळ हे महागवारी पंढरपूरला पायी जाणारी कोकणातून यांना 7 दिवस विनामूल्य राहण्याची सोय, जेवण, नाश्ता, आंघोळीची सोय असे प्रत्येक दिंडीतील येणारी जी भाविक आहेत त्यांची सेवा आपण देत असतो संत सेवा मंडळीच्या वतीनं. आणि हे आमचे गुरुवर्य देहूकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हे मैदान सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आपण ठेवत आहोत. त्याचबरोबर दिवसे शून्यातून हे तयार केलेलं हे आपल्या सर्वांच्या या भाविकांच्या सहकार्यातून आपण इथंपर्यंत आलेलो आहोत. आणि इथून पुढे सुद्धा या ठिकाणी गेल्या वर्षी आपण मॅटवरती कुस्त्या घेतल्या होत्या. त्याचबरोबर भव्य असं संत सेवा मंडळाच्या वतीनं त्या हायवेवरती संगमरवरी दगडाचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे 60 लाखापर्यंत एस्टिमेट आहे ते पूर्णत्वास चालू आहे. आणि सर्वांच्या आशीर्वादामुळं जे भाविक रत्नागिरी, गोवा, सिंधुदुर्ग या ठिकाणी येतात त्यांची सेवा त्या ठिकाणी जातात. दररोज 4 ते 5 हजार लोक अन्नदान करतात, जेवण करून जातात आणि संपूर्ण स्वच्छ मनानं. त्याचबरोबर त्यांचंही त्या ठिकाणी मंदिरासाठी योगदान आहे. या कुस्तीसाठी या गावातील सर्व पंचक्रोशीतील जे मंडळी आहेत त्यांचंसुद्धा आपल्याला सहकार्य आहे. आणि या सहकार्यातून आपण स्वच्छ मनाने हे संत सेवा मंडळ तिप्पेळे हे कार्य करत आहेत. आणि इथून पुढंसुद्धा हे असंच कार्य पुढं राहावं असे मी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार. या यूट्यूब चॅनलमध्ये यांचं स्वागत आहे कारण मधला वाडा फेमस आहे. या कवठेमंकाळ किंवा सांगोला तालुक्यामध्ये हे मॅटवरील कधीच कुस्ती भरवत नाहीत. हे पहिल्यांदा मी गेल्या वर्षी यांचं मॅटवरती कुस्त्या बघितल्या तर फार मोठं असं कुस्तीचं मैदान यांच्याकडून आपल्याला बघायला मिळतं. तर त्यांच्याविषयी थोडंसं बोला. मॅटवरील पहिल्यांदा कुणी सुचवलं तुम्हाला? हे आमच्या संत सेवा मंडळानेच. कारण आता जे अलीकडे स्टेटपर्यंत नॅशनल पण जे कुस्त्या होतात ते मॅटवरती होतात आणि मातीवरती प्रमाण कमी आहे महाराष्ट्रापुरतं. आणि बाहेर गेल्यानंतर नॅशनलला मॅटवरती कुस्त्या होतात. म्हणून आम्ही एक संकल्प केला की गेल्या वर्षी आपण मॅटवरती कुस्त्या ठेवूया आणि मातीवरल्या दोन्ही कुस्त्या आपण ठेवल्या होत्या. आणि यावर्षी ठेवण्याचा संकल्प होता पण काही कारणास्तव आपण ठेवू शकलो नाही. पुढं नक्कीच आपण प्रयत्न करू मॅटवरती कुस्त्याचा. आपल्या महाराजांचं पुकार हे करायचं रामकृष्ण हरी म्हणते का म्हणजे? हां, म्हणजेच या ठिकाणी हा जो कार्यक्रम सर्व चालू आहे फक्त आम्ही निमित्त आहोत. आम्ही प्रसिद्धीच्या पाठीमागे कधी लागलेलो नाही पण पहिल्यांदाच आपण मुलाखत देतोय. कारण प्रसिद्धी आम्हाला मुळातच संत सेवा मंडळ या मंडळाला प्रसिद्धी ही आवडत नाही. फक्त आम्ही निमित्त आहोत. बोलणारा मी फक्त निमित्त आहे, काय नाही. आणि हे करणारा फक्त आमचे जे गुरु आहेत ते म्हणजे हरिभक्त परायण तुकाराम नळे महाराज. आता हे कसे होते तर 150 ते 300 वर्षापूर्वी एक संत होते आणि इथून महिन्याची वारी ते पंढरपूरला पायी चालत करत असत. आणि त्या ठिकाणी पायी चालत करत असताना पाठीमागे एक घटना घडली होती की बाबा वारीला गेले तर त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती गायब झाला. आल्यानंतर त्या ठिकाणी फक्त हात वरून फिरवला ती व्यक्ती जिवंत झाली. त्याचबरोबर दुसरं एक त्यांना दृष्टांत सांगायचं म्हणजे या ठिकाणी समाधी आहे आणि समाधीमध्ये हा जो साईडनं कॅनल गेलेला आहे कॅनल इथून येणार होता. पण जवळजवळ 2 महिने सर्वे चालला होता की इथून कॅनल येत असताना पुढं नाग उभा राहायचा. ते साहेबसुद्धा म्हणले आम्हाला पुढं दिसतच नाही. म्हणून त्यांनी 1.5 ते 2 किलोमीटरचा वळसा देऊन हा कॅनल समोरून घेतलेला आहे. पण इथून कॅनल एकदम सोपा होता त्यांना पण ती घेतला नाही. त्याचबरोबर या ठिकाणी वस्तू ही 1 वर्ष पूर्वी आहे अशा वस्तू यातली वस्तू कोणत्याही प्रकारची जात नाही एवढा त्यांचा महिमा आहे. आणि त्यांच्या तत्वामुळे आपण या ठिकाणी आलो आहे. त्या ठिकाणी सुद्धा संत सेवेमध्ये किती भांडी आणि कोण देतं कोण आणतं सगळ्या माळावरती 1 ग्लाससुद्धा जात नाही त्या ठिकाणी. आणि दररोज तर 5000 लोक जेवतात. 10 मिनिटामध्ये पंगत उठते. ही त्यांची शक्ती आहे. आपण फक्त निमित्त आहोत आणि त्यांच्यावरती समोर रामकृष्ण जे कुस्ती मैदान भरवलंय त्या सगळे पैलवान जे लांब लांबून आलेत त्यांना जेवणाची सुद्धा सोय हो आहे मंडळावर. आज सकाळपासून आमचे गुरुवर्य देहूकर महाराज यांच्या ठिकाणी कीर्तन होतं 10 ते 12. नंतर 12 वाजता पुष्पवृष्टी झाली आणि त्यांच्यानंतर जे जेवण चालू आहे ते सतत आतापर्यंत जेवण चालू आहे. म्हणजे त्या ठिकाणी हौसनं काय करतात लोक जिलेबी 10 किलो 20 किलो आणतात. आपण स्वतः प्रसाद करतो, पोळ्या करतो. पोळ्याचं जेवण असतं, भात भाजी आणि बाकीचे पेढे आणि जिलेबी हे बाबांना आवडायचे
म्हणून ती पेढे आणि नारळ शेकडो येतात आणि ते तोरण बांधतात. हा एवढा म्हणजे बाबांचा महिमा आहे. आता यावर्षी 3 क्विंटल जिलेबी आता वाटण्यात आले आहे, म्हणजे आता हा संत शेवेपाशी 3 क्विंटल म्हणजे सॉरी इथं सुद्धा 3 क्विंटल जवळ जिलेबी झालेले आहे हौसनं. म्हणजे त्याने बाबा माझे काम पूर्ण होऊ दे, नवस थोडक्यात ते पूर्ण झालं की ते आणून ते 10 नारळ 11 नारळ 21 नारळ आणि जिलेबी असेल पेढे असतील ते किलो 4 किलो आणि चांगल्या क्वालिटीचे ते आणून इथं वाटत असतात. मनोभावे हे सर्व चाललेलं आहे. फक्त एकच पुन्हा सांगतो, संत सेवा मंडळ फक्त निमित्त आहे, करणारा तो आहे, करून घेणारा तो आहे, आपण फक्त निमित्त आहोत. हे पहिल्यांदा मुलाखत देतोय. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, म्हातार बाबा की जय.